तळ पाहतो यालाच म्हटलं जातं गंगासागर तळ. गंगासागर तळ म्हटलं तर छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला काशीवरून गागा भट्ट आले होते. याने 7 नद्याचं 7 समुद्राचं पाणी आणलं. राजानं अभिषेक घातला, पाणी उरलं ते सोडलं याच्यात. पाणी सोडताना गागा भट्टाने याच्यावर एक कविता रचली. ती कविता अशी आहे की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले 7 नद्याचे 7 समुद्राचे पाणी. जलिले झाले तीर्थांची घरं, नाव तयाचे गंगासागर. 35 फूट खोल, वर्षाच्या 12ही महिने पाणी याच्यामध्ये असतं. त्याला म्हटलेलं गंगासागर तळ. पहा बघा, हे गंगासागर तळ आहे. साहेब, रायगडाची अभिमानाची गोष्ट समजलं का? रायगडाची अभिमानाची गोष्ट म्हणजे काय? रायगडावर आपण आलो, पाणी बघत, पाणी पीत, लिंबू सरबत, कोकम सरबत पीत आलो. साहेब, कल्पना केली तर आपल्याला वाटतं की गडावर पाणी सुद्धा प्यायला नसतं, पण कल्पना केली तर रायगडावर आजही 2 गावांना पाणी पुरवठा होतं. एवढं मोठं पाणी रायगडावर आहे. रायगडावर 2 वर्ष पाऊस पडला नाही, पाण्याची कमतरता नाही. एवढं मोठं पाणी या रायगडावर आहे. समोर आपल्याला या 2 उंच इमारती पाहायला भेटतात. याला म्हटलं जातं विजयस्तंभ मनोरे. 34च्या जुन्या पुस्तकावरती होतं की नाही सर हे विजयस्तंभ मनोरे. एकावरती एक हे 7 मजली होते. त्यावेळेस जर आपल्या राजाने एखादा गड किंवा किल्ला जिंकला तर जनतेस कसं कळवणार? तर एका याच्यावर भगवा ध्वज फडकवला जात होता, एका याच्यावरती राजांच्या राण्या हवा खाण्यासाठी यायच्या, जनतेस कळवण्यात जात होता. राजा आनंदात, राजे खुशीमध्ये आहेत. मशिलीच्या उजेडाने, गोंड्याच्या फुलाने, मखमलीच्या पडद्याने सजवला जात होता. कल्पना करा काय समोरची बाजू सुंदर दिसा असेल ती. पहा बघा, त्याला म्हटलेल्या विजयस्तंभ मनोरे. आतमध्ये आपण पालखी दरवाजाने राणीमल धान्य कोठार बघून घेऊ. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.